पण जायचं होतंच ना खरेदी करायला. नाही, माझ्या पोटात दुखतंय. मग कशाला भांडी घासत बसलीस तू? अगं राजूने केलं असते का आल्यावर? कशाला उगाच राजू ताईला त्रास, म्हणून म्हंटल घासून टाकावी. तू पण ना तर मोठ्या माणसासारखं वागायला लागलीस बरं का. काय गरज आहे का त्याची? बागे, तू लहान आहेस ना, तोपर्यंत लाड करून घे. एकदा मोठी झालीस ना, बहिणी बघ कशा कामाला लावतील तुला. मग बस झाली, एवढी भांडी घासली ना की आरामच करणार आहे. सांगतो तर ऐकायचंच नाही. कंबर पण दुखते माझी. सांगतो हिला काम करत जाऊ नको तर मोठ्या माणसासारखं वागते. कर नौबत. नौबत. गाढवा लग. सत्या, अजय हात नाही लावायचा मला. अजय, तू का नाही अडवलं माझं लग्न गाढवा सोबत होताना? मजा घेतली ना तुम्ही दोघांनी. लग्न एन्जॉय केलं असेल माझं. सूर्याचा आणि तुळजाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा येतो. दोघी मी माझ्याकडे बघून हसत होती. माझ्या अब्रू गेली, घराण्याच्या अब्रू गेली. का काय नाही केलं? करणारे समज करणारे. खर तर कालच तुझं लगीन मोडायचं मनात होतं माझ्या. दादा दादाने अडवलं असेल ना. तुला काहीच कसं वाटलं नाही रे? अरे दादा, तुझ्या डोळ्यापुढे माझं लगीन त्या गाढवा सोबत लावलं त्यांनी आणि तू गप्प बसला. गप्प बसला. ये जा बघ. हे बघ. सत्या, सत्या, मी काय म्हणते ते नीट ऐक. निवडणुका जवळ आल्या आहेत आणि तालुक्यातली बरीचशी गावं ही जालिंदरच्या अंडर आहेत. आणि मला काय एकदा तिथून लीड मिळालं की तुझा भाऊ खासदार झालाच म्हणून समज. अरे ती पोरगी फक्त आपल्यासाठी शिडी आहे. माझ्या खासदारकीची आणि तुझ्या आमदारकीची. आणि एकदा का आपलं हे काम झालं की दे ती फेकून शिडी. आणि काय रे सत्या, मी तुझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतोय आणि तू अजून बी त्याच पुरीमध्ये अडकून पडलास वय. काय करू मग? हे बघ सत्या, मला तुला राजकारणातलं मोठं प्रस्थ म्हणून बघायचं आहे. कळलं का? अजय, सांग तुझ्या लाडक्याला. हे बघ सत्या, तुला सांगून ठेवते, परत जर दारू पिऊन माझ्यासमोर धिंगाणा करशील ना तर नाही असं वागणार. सॉरी सॉरी. उद्यापासून असं नाही वागणार. आणि त्या सूर्या आणि तुळजाला चांगला धडा शिकवणार. तुला किती वेळा सांगितलंय अगं मोठ्या माणसांची काम करत जाऊ नको म्हणून. तू ऐकतच नाहीस. दुखा लागलं ना पोटात. तू काहीतरी जड काम केलं असणार त्यामुळे असं झाले बघ. इथं शांत बस, मी डॉक्टरने घेऊन येतो. हा, हलू नको काय. किती वेळा सांगितलं काम करू नको, मोठं जा.
झालं दादा? अगे तू मोठी झालीस. म्हणजे बस इथं आलो मी. यातना होतात, लय यातना होतात आमच्या मनाला जे काय झालं ते ऐकून. तुमचं मन मोठं म्हणून तुम्ही हे सहन केलं. हिस्टोरिक टिकावी, लग्न व्हावं म्हणून तुम्ही जे काय करताय ते ऐकून आमच्या डोळ्याला पाणी येते. आता पत्रिकेतले दोष आणि त्यांच्यावरचे उपाय काय आपल्या हातात नसतात, पण तुमचा मान ठेवणं तर आमच्या हातात आहे ना. आता सत्यजितरावांनी गाढविनीशी लग्न करून आमचा मान ठेवला, आता आम्हाला तुमचा मान ठेवायचंय. आम्हाला तुमची माफी मागायची आणि तुम्ही आम्हाला अडवायचं रे. बघा ठीक आहे डॅडी, तुम्ही नका लई मनाला लावून घेऊ. अहो असं कसं, मुलाकडचे तुम्ही, तुमचा मान कायमच मोठा ना. बरं ठीक आहे डॅडी, मी करतो तुम्हाला नंतर फोन. हो सवडीनं निवांत करा. ठेवू का? हा ठेवतो बरं का. चिरंजीव, आता काही हे लग्न तुटत नाही बुवा.